ठीक आहे. लक्ष द्या. In last lecture we have seen what is mean by the linked list and what is the structure for your linked list. ठीक है. Your linked list, it is nothing but it is a collection of node. Linked list, it is nothing but collection of node where every node is having two fields. प्रत्येक नोडच्या दोन फील्ड आहेत. First field is a data field and another field is a next field. ठीक आहे. प्रत्येक नोडच्या दोन फील्ड्स आहेत. फर्स्ट फील्ड इज अ डेटा फील्ड which stores the actual data. या ठिकाणी काय असेल तुमचा, it stores the actual data and the another field, next field, it stores the address of next node. तो काय असेल त्या ठिकाणी पुढच्या नोडचा ऍड्रेस असेल. ठीक आहे. सो whenever a node is created in a C by using your structure, right? How to create a node in a C? Here your node is created in C by using the structure. ठीक है. Struct node. In that you have to give the first field, that is an integer data field. ठीक है. If you want to make collection of characters, then give character. ठीक है. If you want to collect the float numbers, give float number. According to the data, you have to provide the field data type. Okay. Then next field is here. This store the address of next node. बघा. नेक्स्ट मध्ये पुढच्या नोडचा ऍड्रेस स्टोअर होणार आहे. पुढच्या नोडचा काय होतोय, ऍड्रेस स्टोअर होतोय. सो इट इज क्रिएटेड or it is given like this. Struct node. ठीक है. This defines the data type. काय डिफाइन करतो या ठिकाणी, डेटा टाइप डिफाइन करतोय. काय स्टोअर करायचंय, काय स्टोअर करायचंय, तर तो नोड स्टोअर करायचा आहे. ठीक आहे. नोडचा ऍड्रेस स्टोअर करायचा आहे. त्यामुळे काय दिलं या ठिकाणी आपण स्टार दिलं. राइट. अँड कशामध्ये स्टोअर करायचा आहे, वी आर गोइंग टू स्टोअर इट इनटू द नेक्स्ट. कशामध्ये स्टोअर करतोय आपण, नेक्स्ट मध्ये स्टोअर करतोय. लक्षात राहील. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ युअर नोड. हे काय असेल तुमच्या नोडचं स्ट्रक्चर असेल. लक्षात राहील. व्यवस्थित लक्षात राहू द्या. स्ट्रक्ट नोड, त्याच्यामध्ये दोन फील्ड आहेत. फर्स्ट फील्ड इज अ डेटा फील्ड, अनदर फील्ड इज अ नेक्स्ट फील्ड. नेक्स्ट फील्ड ही पुढच्या नोडचा ऍड्रेस स्टोअर करते. बघा, तो इंटिजर स्टोअर करत नाही, तो पूर्णच्या पूर्ण नोड स्टोअर करतोय. जर फक्त इंटिजर स्टोअर करत असताल तर आपण असं दिलं असतं, इंटिजर स्टार नेक्स्ट. म्हणजे काय, इंटिजरचा ऍड्रेस नेक्स्ट मध्ये स्टोअर होतो, याचा अर्थ असा होतो. ठीक आहे. पण या ठिकाणी इंटिजर स्टोअर करतोय का आपण, वी आर गोइंग टू स्टोअर दी नेक्स्ट नोड. पुढचा नोड स्टोअर करतोय, त्यामुळे त्याचा डेटा टाइप काय दिला आपण या ठिकाणी, स्ट्रक्ट नोड. आणि ऍड्रेस असल्यामुळं आपण त्या ठिकाणी काय डिफाइन करतोय, स्टार डिफाइन करतोय. आणि तो कशामध्ये स्टोअर करायचा आपल्याला या ठिकाणी, नेक्स्ट मध्ये स्टोअर करायचा आहे. लक्षात राहील. सो इन दिस वे युअर नोड स्ट्रक्चर इज डिफाइंड इन युअर सी लँग्वेज और युअर C++ मध्ये पण सेम स्ट्रक्चर असेल. लक्षात राहील. ठीक आहे. नाउ विथ द हेल्प ऑफ दिस स्ट्रक्चर वी आर गोइंग टू क्रिएट अ लिंक्ड लिस्ट. आपण काय तयार करणार या ठिकाणी, आता लिंक्ड लिस्ट तयार करायची आहे. ठीक आहे. बघा, द नेक्स्ट पार्ट, क्रिएटिंग लिंक्ड लिस्ट.
ठीक आहे. आता हाऊ टू क्रिएट अ लिंक्ड लिस्ट. ठीक आहे. आता लिंक्ड लिस्ट तयार करायचंय म्हणजे आपल्याला काय तयार करायचं या ठिकाणी, व्हॉट वी आर गोइंग टू क्रिएट, collection of nodes. Yes, we are going to collect or we are going to create a nodes. आपल्याला काय तयार करायचे फक्त या ठिकाणी, फक्त आपल्याला नोड्स तयार करायचे. And we are going to connect one node to another node. एक नोड आपण दुसऱ्या नोडला या ठिकाणी कनेक्ट करणार आहोत जेणेकरून तुमची लिंक्ड लिस्ट त्या ठिकाणी तयार केली जाईल. ठीक आहे. सो व्हॉट इज द मेन टास्क while creating your linked list is that first you have to create a node. तुम्हाला या ठिकाणी काय तयार करायचं आहे, नोड तयार करायचा आहे. and after creating a node just we are going to add the node to your linked list. ते आपण linked list ला ऍड करत जाणार आहोत. ठीक आहे, लक्षात राहील. सो नाउ whenever a node is created, बघा ज्यावेळेस तुमचा नोड तयार केला जातो, the main task of creating a node is the memory allocation, that is called as a dynamic memory allocation. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला काय करावं लागते, here you have to allocate the memory dynamically. Dynamically means we are going to add the memory at a रन टाइम. आपल्याला मेमरी कधी ऍड करायची या ठिकाणी, रन टाइमला मेमरी ऍड करायची आहे. ठीक आहे. और वी आर गोइंग टू क्रिएट अ मेमरी ऍट अ रन टाइम. बघा तुमच्या अरे मध्ये मेमरी ही कंपाइल टाइमला अलोकेट होते. प्रोग्राम कंपाइल झाले की मेमरी अलोकेट होते. पण लिंक्ड लिस्ट मध्ये मेमरी अलोकेट करताना तुम्हाला पहिल्यांदा मेमरी तयार करायची आहे आणि ती तयार केलेली मेमरी तुम्हाला त्या ठिकाणी अलोकेट करायची आहे. लक्षात राहील. ठीक आहे. सो फर्स्ट फॉर क्रिएटिंग अ लिंक्ड लिस्ट वी आर गोइंग टू सी हाऊ टू अलोकेट अ मेमरी. आपल्याला पहिल्यांदा काय बघायचंय, मेमरी कशी तयार करायची अँड हाऊ टू अलोकेट द मेमरी फॉर युअर नोड. तुमच्या नोडला ती कशी अलोकेट केली जाते ती. ठीक आहे. सो डायनामिक मेमरी अलोकेशन, युअर मेमरी इज क्रिएटेड dynamically by using function that is a malloc. बघा malloc, this is a memory allocation. malloc means what? Memory allocation. This function is used to allocate a block of memory to पर्टिक्युलर व्हेरिएबल. एखाद्या व्हेरिएबलला जर तुम्हाला मेमरी अलोकेट करायची असेल रन टाइमला, at that time we are going to use the function. That function is a malloc function, that is a memory allocation function. Okay. Second function that is used for memory allocation is nothing but calloc. बघा calloc nothing but सेल allocation. त्याला काय म्हणलं जातं, सेल allocation. and this function is used to allocate memory for your block of variables. block of variables म्हणा किंवा number of variables, for example your array. ठीक आहे. तुमचे नंबर एका नंबरला अलोकेट करायचे असेल तर malloc नावाचं फंक्शन आहे. मल्टिपल नंबरला अलोकेट करायचं असेल then it is allocated with the calloc. calloc nothing but it is called as a cell allocation. It is called as a cell allocation. Cell allocation means a block of cells. 10 नंबरला करायचे, 15 नंबरला करायचे, 20 नंबरला करायचे. एकापेक्षा जास्त नंबर जर असतील at that time memory allocation is done by using the calloc function. ठीक आहे. then third one, realloc. This function is used for reallocating the memory. Reallocating the memory means here we are going to modify or update memory that is allocated to your previous variable. जी पहिल्यांदा मेमरी अलोकेट केली ती तुम्हाला चेंज करून जर दुसरी मेमरी अलोकेट करायची असेल at that time realloc function is used. ठीक आहे. and last function that is
free. This function is used for free up. Free up means what? Deleting the memory that is allocated to variable. एखाद्या व्हेरिएबलला allocate केलेली मेमरी जर तुम्हाला फ्री करायची असेल, at that time it is done by using the function. That function is a free function. लक्षात राहील. So these are the 4 functions that are related to your memory allocation. हे तुमच्या मेमरी allocation शी रिलेटेड 4 फंक्शन्स राहतील. ठीक आहे. पहिला आहे तुमचं मेमरी allocation, सेकंड सेल allocation, third one reallocation, and at last the free function. ठीक आहे. Where these 3 functions they are used for allocation purpose. हे पहिले 3 फंक्शन हे तुमचे allocation साठी राहतील आणि सगळ्यात शेवटचं फंक्शन आहे free. This function is used for deleting the allocated memory. Deleting the allocated memory. लक्षात राहील. It is done by using the your free function. ओके. आता ह्यातले 2 फंक्शन आपण यूज करणार आहोत. पहिला आहे तुमचं ते मेमरी allocation, that is the malloc function, and last function that is a free function. ठीक आहे. म्हणजे एका व्हेरिएबलला तुम्हाला मेमरी allocate करायची आहे आणि त्या व्हेरिएबलला allocate केलेली मेमरी तुम्हाला डिलीट करायची आहे. लक्षात राहील. These 2 functions we are going to use in our linked list creation. ठीक आहे. Now then how to use this function. बघा हे फंक्शन कसे यूज केले जातात. ठीक आहे. आता त्यातलं पहिलं फंक्शन आहे तुमचं malloc फंक्शन. काय म्हणतो आपण? malloc फंक्शन this is used for allocating a block of memory to particular variable. एखाद्या व्हेरिएबलला तुम्हाला मेमरी allocate करायची असेल, at that time this is done by using the function malloc. ठीक आहे. And how to allocate it? बघा syntax for allocation. आता allocation साठी syntax काय बघा. First we are going to give the pointer for which you are going to allocate the memory. ठीक आहे. मग पॉइंटर म्हणजे काय असणार तुमचा या ठिकाणी? इट इज अ नोड. पॉइंटर म्हणजे काय राहणार तुमचा या ठिकाणी? नोड राहणार आहे. ठीक आहे. मग आता एका नोडला किती मेमरी allocate करायची आपल्याला? एका नोडला किती मेमरी allocate करायची आहे? सो हियर इट इज गिवन बाय युजिंग कास्ट टाइप. हे कशाने दिलं जातं तुमच्या? कास्ट टाइप. Then the name of function malloc, and here you have to give how much memory you are going to allocate. How much memory you are going to allocate. कुठली करायची आहे आणि किती करायची आहे. ठीक आहे. पहिल्यांदा काय देतोय? कास्ट टाइप. कास्ट टाइप इंडिकेट्स हाऊ मच मेमरी यू वांट टू allocate. तुम्हाला किती मेमरी कोणती मेमरी allocate करायची आहे. ठीक आहे. आणि साइज ऑफ मध्ये काय दिलं जातं? किती मेमरी allocate करायची आहे. ठीक आहे. कुठल्या टाइपची करायचं आहे आणि किती करायची आहे आणि ते कशाला करायचे तुम्हाला कुठे दिलं जातं? पॉइंटर. दिस पॉइंटर इट इज नथिंग बट इट इज द व्हेरिएबल टू विच यू आर गोइंग टू allocate द मेमरी. तुम्हाला त्याला मेमरी allocate करायची आहे. ठीक आहे. बघा फॉर एक्झाम्पल समजा मला इंटिजर y ला मेमरी allocate करायची आहे. कशाला allocate करायची आहे? y ला मेमरी allocate करायची आहे. ठीक आहे. आता पहिल्यांदा काय द्यायचं? कुठल्या टाइपची मेमरी allocate करायची आहे? आता ही कुठला टाइप आहे तुमच्या या ठिकाणी? इंटिजर टाइप. ठीक आहे. मग कुठल्या टाइपची मेमरी allocate होणार आहे ह्याला? इंटिजर टाइपची. इंटिजर टाइपची. त्यामुळे कास्ट टाइप हा जो आहे हा तुमचा इंटिजर राहणार. हा काय राहणार तुमच्या या ठिकाणी? इंटिजर राहणार. ठीक आहे. इंटिजर टाइपची मेमरी allocate करायची आहे. राईट. त्यानंतर तुमच्या फंक्शनचं नाव malloc. This function it is used for memory allocation purpose. Okay. And at last you have to give आवाज येते का म्हातारे? यस सर. बोर्ड दिसतंय?
Yes, sir. ठीक आहे. Sir. Here size of data type means this size of it is another function म्हणा, ठीक आहे, or size of it is a data type will give the size of your integer, character, float. It will calculate. It is a operator. Size of काय तुमच्या ठिकाणी it is a operator that calculates the memory. ते मेमरी कॅल्क्युलेट करायचं काम करतं. ठीक आहे. साइज ऑफ इंटिजर. मग आता इंटिजरची साइज किती राहते रे? 2 bytes. 2 bytes. ठीक आहे. मग साइज ऑफ इंटिजर ह्याचं व्हॅल्यू किती येणार तुमची? 2 bytes. 2 bytes. ठीक आहे. साइज ऑफ कॅरेक्टर, साइज ऑफ फ्लोट, साइज ऑफ नोड, या ठिकाणी तुम्ही नोडची सुद्धा साइज कॅल्क्युलेट करू शकता. लक्षात राहील. मग साइज ऑफ इंटिजरची व्हॅल्यू 2. मेमरी फंक्शन कुठलं आहे तुमचं? malloc. आणि कुठल्या टाइपची मेमरी आहे? इंटिजर टाइपची. इंटिजर टाइपची 2 बाइट साइज ही कशाला अलोकेट करतो आपण या ठिकाणी? y ला अलोकेट करतो. राईट. सो इन दिस वे युअर malloc फंक्शन इज वर्क. या पद्धतीने तुमचं malloc फंक्शन वर्क होईल. ठीक आहे. आता ते जर तुम्हाला नोडला अलोकेट करायचे असेल तर बघा, समजा या ठिकाणी तुमचा नोड आहे. ठीक आहे. कुठल्या टाइपची मेमरी अलोकेट करायची आपल्याला नोडला? कुठल्या टाइपची मेमरी अलोकेट करायची नोडला आपल्याला? Integer type. बघा अजून एकदा. फर्स्ट आता इथे इंटिजर होतं, त्यामुळे आपण इंटिजरची मेमरी अलोकेट केली. आता इथं आपल्याला नोडला अलोकेट करायची आहे. कुठल्या टाइपची मेमरी अलोकेट होणार या ठिकाणी? Struct node. Struct node. Struct node. Here we are going to allocate a node type of memory. आपण काय अलोकेट करणार या ठिकाणी? नोडला लागणारी मेमरी किंवा नोड हा जो डेटा टाइप आहे, इंटिजर डेटा टाइप होता, इंटिजरनं हे केलं. आता नोडचा डेटा टाइप कुठला आहे आपला? Struct. स्ट्रक्ट नोड. कुठला आहे तुमचा तो? स्ट्रक्ट नोड. ठीक आहे. त्यामुळे नोडला अलोकेट करताना स्ट्रक्ट नोड. दिस इज अ कास्ट टाइप. हा काय असेल तुमचा? कास्ट टाइप. कास्ट टाइप म्हणजे कुठल्या टाइपची मेमरी अलोकेट करायची. कुठल्या टाइपची मेमरी अलोकेट करायची आहे? स्ट्रक्ट नोड टाइपची मेमरी अलोकेट करा. ठीक आहे. तुमच्या फंक्शनचं नाव काय आहे? malloc. आणि किती मेमरी अलोकेट करायची रे? किती मेमरी अलोकेट करायची आपल्याला? Size of struct node. साइज ऑफ स्ट्रक्ट नोड. सिंपल. ठीक आहे. म्हणजे एका नोडला लागणारी मेमरी, साइज ऑफ स्ट्रक्ट नोड. ठीक आहे. एका नोडला लागणारी मेमरी ही आपण दुसऱ्या नोडला काय करतोय या ठिकाणी? अलोकेट करतोय. लक्षात राहील. सो फॉर क्रिएटिंग एव्हरी टाइप ऑफ नोड, फर्स्ट वी हॅव टू क्रिएट अ मेमरी. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय तर त्याचा मेमरी अलोकेशन करायचंय. लक्षात राहील. म्हणजे प्रत्येक ज्या वेळेस तुमचा नोड तयार केला जाईल त्या वेळेस तुम्हाला हे फंक्शन यूज करायचंय. ठीक आहे. कुठलं फंक्शन? नोड इज इक्वल टू स्ट्रक्ट नोड स्टार malloc साइज ऑफ स्ट्रक्ट नोड. लक्षात राहील. ठीक आहे. सो in this way we are going to allocate the memory for your node. आपण नोडला त्या ठिकाणी मेमरी अलोकेट करणार आहोत. ठीक आहे. म्हणजे हे जे तुमचं सेंटेन्स आहे, this sentence is going to repeat on every program of your linked list. लिंक्ड लिस्ट मधले प्रत्येक प्रोग्राम मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी हे सेंटेन्स रिपीट करावं लागणार आहे. कधी? ज्यावेळेस तुम्ही एखादा नोड तयार करता त्यावेळेस. लक्षात राहील. ठीक आहे. हे झालं तुमचं पहिलं फंक्शन. कुठलं होतं तुमचं ते? malloc फंक्शन. दॅट इज अलोकेटिंग अ ब्लॉक ऑफ मेमरी फॉर अ व्हेरिएबल. एखाद्या व्हेरिएबलला जर मेमरी अलोकेट करायची असेल तर तुमचं ते malloc फंक्शन यूज केलं जातं. ठीक आहे. नाउ इफ यू वांट टू अलोकेट द मेमरी फॉर array variables or
मल्टिपल नंबर ऑफ व्हेरिएबल्स, एकापेक्षा जास्त नंबरला जर तुम्हाला मेमरी अलोकेशन करायचं असेल, देन इट इज डन बाय युजिंग अ फंक्शन दॅट इज कॉल्ड एज अ calloc फंक्शन. कुठलं फंक्शन यूज केलं जातं त्या ठिकाणी? calloc, दॅट इज नथिंग बट सेल अलोकेशन. ते काय असेल तुमच्या ठिकाणी? सेल अलोकेशन. ठीक आहे. तर त्याचा सिंटॅक्स बघा. सिंटॅक्स, आता सिंटॅक्स सेल अलोकेशन मध्ये तुम्हाला सेम सिंटॅक्स आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, कुठल्या टाइपची मेमरी अलोकेट करायची आहे तो पहिल्यांदा दिला जातो, इंटिजर. ठीक आहे. देन calloc फंक्शन अँड फायनली यू हॅव टू गिव्ह नंबर ऑफ एलिमेंट्स. किती नंबरला अलोकेट करायचे, किती नंबरला अलोकेट करायचे. म्हणजेच काय झालं तुमच्या ठिकाणी? n काय इंडिकेट करतं? किती मेमरी अलोकेट करायची आहे ती. ठीक आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही द्या कुठली मेमरी अलोकेट करायची आहे, साइज ऑफ इंटिजर. ठीक आहे. लाईक दिस. फक्त एक एक्स्ट्रा तुमचं काय वाढलं या ठिकाणी? n काय इंडिकेट करतं? किती नंबरला अलोकेट करायचे, 10 नंबरला करायचे, 20 नंबरला करायचे. तुमच्या अरे मध्ये 100 एलिमेंट्स असतील तर 100 एलिमेंट्सला तुम्ही डायरेक्ट मेमरी अलोकेट करू शकता. लक्षात राहील. बट हिअर यू हॅव टू यूज द फंक्शन अँड दॅट फंक्शन इज युअर calloc. calloc नथिंग बट सेल अलोकेशन. लक्षात राहील. सेल म्हणजेच काय? ग्रुप ऑफ नंबर्स. सेल म्हणजेच काय तुमच्या ठिकाणी? ग्रुप ऑफ नंबर्सला तुम्हाला मेमरी अलोकेट करायचे. लक्षात राहील. ठीक आहे. त्यानंतर दुसरं फंक्शन आहे realloc. realloc, it is nothing but reallocating the memory. Means here you can update the memory. तुम्ही या ठिकाणी मेमरी काय करू शकता? अलोकेट केलेली मेमरी तुम्ही अपडेट करू शकता. and this is done by using the function realloc. बघा, realloc. ठीक आहे. आता y ला मेमरी आपण पहिल्यांदा मेमरी अलोकेशन मध्ये आपण मेमरी अलोकेट केली होती. साइज ऑफ तुमचे काय असेल ती जर तुम्हाला चेंज करायची असेल y, म्हणजे तुम्ही करू शकता 100 into साइज ऑफ इंटिजर. किती मेमरी अलोकेट होईल रे? साइज ऑफ इंटिजर किती असते तुमची? 2 बरोबर, into 100 म्हणजे किती झाली तुमच्या या ठिकाणी? 200. दोन साइज होती. साइज किती होती? 2. आता किती झाली तुमची ती 2 ची? 200 बाइट्स आर अलोकेटेड टू युअर y. हे कशाला अलोकेट? तुमच्या y ला अलोकेट केले जातील. लक्षात राहील. सो इन दिस वे युअर realloc फंक्शन इट इज युज्ड फॉर अपडेशन पर्पज. ते कशासाठी असेल तुमचं? अपडेशन साठी. ठीक आहे. आता हे दोन फंक्शन आपल्याला लागणार नाहीयेत. लिंक्ड लिस्ट मध्ये आपण मेमरी अलोकेशन करताना malloc फंक्शन आणि फ्री फंक्शन दोनच फंक्शन आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. ठीक आहे. आता सगळ्यात शेवटचं फंक्शन जे आहे तुमचं फ्री. सर ते वाय मध्ये अपडेट झालेले स्टोर होणार आहे का? जे अपडेट करणार आहे आपण ते ऑटोमॅटिक अपडेट होतं. ते तुम्हाला कशामध्ये स्टोअर करायची गरज नाहीये. ठीक आहे. प्रिव्हियसली जी साइज अलोकेट झाली ते तुम्हाला अपडेशन साठी फक्त realloc फंक्शन यूज केलं जातं. ते कुणाला करायचे त्यामुळे जर तिथं y दिलं होतं आपण. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी आहे फ्री. दिस फंक्शन इट इज युज्ड फॉर डिलीटिंग द अलोकेटेड मेमरी. अलोकेट केलेली मेमरी तुम्हाला जर डिलीट करायची असेल ऍट दॅट टाइम तुमचं फ्री फंक्शन यूज केलं जातं. ठीक आहे. बघा, व्हेरी सिंपल आहे. फक्त फ्री लिहायचं. ब्रॅकेट मध्ये तुम्हाला कुणाची मेमरी डिलीट करायची आहे? y ची करायची आहे. सेलची करायची असेल तर सेलचं द्या. ठीक आहे. कुठल्याही टाइपची मेमरी तुम्ही त्या ठिकाणी डिलीट करू शकता बाय युजिंग द फंक्शन फ्री. ठीक आहे. सो दीज आर दी 4 functions that are related to your memory allocation. हे कुठले फंक्शन तुमचे कशाशी रिलेटेड आहेत? मेमरी अलोकेशनशी रिलेटेड हे 4 फंक्शन्स राहतील. malloc, calloc, realloc and at last that is a free function. ठीक आहे.
फ्री फंक्शन आपण ज्यावेळेस एखादा नोड आपण डिलीट करणार आहोत, एखादा नोड आपण डिलीट करणार आहोत, त्या डिलीट केलेल्या नोडची मेमरी फ्री करण्यासाठी आपण ते फंक्शन यूज करणार आहोत. ठीक आहे. आणि एखादा नवीन नोड तयार केला, त्या नोडला मेमरी अलोकेट करण्यासाठी आपण malloc फंक्शन यूज करणार आहोत. ठीक आहे. त्यामुळे आपण दोनच फंक्शन यूज करणार आहोत. पहिलं फंक्शन malloc आहे आणि दुसरं फंक्शन आहे तुमचं ते फ्री फंक्शन. ठीक आहे. सर हे न्यू आणि डिलीट ऑपरेटर सारखं आहे का? कुठलं न्यू आणि डिलीट फंक्शन होतं ना सी मध्ये, त्याच्यासारखं आहे का हे? फंक्शन? न्यू आणि डिलीट हा, त्याच्यासारखं आहे का हे malloc आणि फ्री फंक्शन? हा, तुमचं न्यू आणि डिलीट हे तुमचं कंपाईल टाइमला वर्क होतं, रन टाइमला वर्क होत नाही ते. ठीक आहे. रन टाइमला जर मेमरी अलोकेट करायची असेल त्यावेळेस तुम्हाला malloc, calloc किंवा realloc हे 3 फंक्शन यूज करावे लागतात. आता तुम्ही ओओपी मध्ये न्यू वापरताय का? येस सर. येस सर, ओपी मध्येच आहे. सर ओपी मध्ये मग त्या ठिकाणी जे तुमचं न्यू यूज केलंय ते सुद्धा मेमरी अलोकेटच करतं, पण ते कंपाईल टाइमला करतं, रन टाइमला करत नाही. लक्षात राहील. आपल्याला काय करायचंय? डायनॅमिक मेमरी अलोकेशन. डायनॅमिक मीन्स हिअर वी आर गोइंग टू अलोकेट द मेमरी ॲट अ रन टाइम. आपल्याला ते रन टाइमला मेमरी अलोकेट करायची आहे. लक्षात राहील. ठीक आहे. अजून कोणाला काय डाऊट आहे का याच्यामध्ये? राईट. मग बघा, आता हे झालं तुमचं मेमरी अलोकेशन. नाव वी विल सी हाऊ टू क्रिएट अ लिंक्ड लिस्ट. बघा लिंक्ड लिस्ट कशी तयार केली जाते. आता लिंक्ड लिस्ट तयार करतोय. लिंक्ड लिस्ट तयार करतोय म्हणजेच काय? आपल्याला नोड्स तयार करायचे. आपल्याला काय तयार करायचे? नोड्स तयार करायचे. ठीक आहे. आता नोड्स तयार करायचे बरोबर. मीन्स हिअर फर्स्ट वी हॅव टू डिफाइन द नोड स्ट्रक्चर. आपल्याला पहिल्यांदा काय डिफाइन करावं लागतं? नोडचं स्ट्रक्चर डिफाइन करावं लागतं. ठीक आहे. सो डिफाइन द नोड स्ट्रक्चर. नोड याच्यामध्ये तुमच्या 2 फील्ड राहणार आहेत. इंटिजर, पहिली फील्ड इज अ डेटा फील्ड. ठीक आहे. अँड अनदर फील्ड इज स्ट्रक्ट नोड नेक्स्ट फील्ड. पुढची फील्ड काय म्हणणार तुमच्या या ठिकाणी? नेक्स्ट फील्ड. सो दिस इज द स्ट्रक्चर फॉर युअर नोड. हे काय असेल तुमच्या नोडचं स्ट्रक्चर राहील. ठीक आहे. आता पहिला नोड आपल्याला तयार करायचा आहे. फर्स्ट नोड तयार करायचा आहे. राईट. पहिल्या नोडचं काहीतरी नाव देऊया आपण. काय तुम्ही देताय? स्टार्ट द्या किंवा हेड द्या. तुम्ही कुठलंही नाव देऊ शकता. स्टार्ट म्हणा किंवा हेड म्हणा. ठीक आहे. राईट. मग आता हे तुमच्या नोडचं नाव आहे. हे काय तुमच्या या ठिकाणी नोडचं नाव आहे. ठीक आहे. म्हणजे पहिला नोड आपण कुठला तयार करणार आहोत? या ठिकाणी स्टार्ट नोड तयार करणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट काय करणार आहे तुम्ही नोड तयार करताना? The first thing that has to be done while creating a node. आता नोडचं स्ट्रक्चर तर आपण तयार केलं. ठीक आहे. आपल्याकडे नोडचं नाव पण आहे. काय नाव आहे नोडचं आपल्याकडं? स्टार्ट. ठीक आहे. मग आता ह्या नोडला सगळ्यात पहिली गोष्ट काय तयार करणार तुम्ही? नेक्स्ट नोडचा ऍड्रेस स्टोअर. मेमरी अलोकेट करणार. मेमरी अलोकेट करावी लागते. सगळ्यात पहिली गोष्ट काय करणार तुम्ही या ठिकाणी? मेमरी अलोकेट. फक्त नोडचं नाव आहे आपल्याकडे, त्या नोडला लागणारी मेमरी आपण तयार केलेली नाही. ठीक आहे. सो आफ्टर डिक्लेअरिंग द स्ट्रक्चर फॉर युअर नोड यू हॅव टू अलोकेट मेमरी फॉर युअर नोड. तुम्हाला त्या नोडला काय करावं लागते? मेमरी अलोकेट करावी लागते. ठीक आहे. हाऊ टू अलोकेट द मेमरी? आता सांगितलंय तुम्हाला. स्टार्ट इज इक्वल टू स्ट्रक्ट नोड. कुठल्या टाइपची मेमरी अलोकेट करायची आहे? नोड टाइपची मेमरी अलोकेट करायची आहे. ठीक आहे. फंक्शन कुठलं आहे तुमचं? malloc फंक्शन. ठीक आहे. आणि किती अलोकेट करायचे आहे? साइज ऑफ स्ट्रक्ट नोड. ठीक आहे. So this is the very first task you have to do after declaration or
आफ्टर क्रिएटिंग अ स्ट्रक्चर फॉर युअर नोड. नोडचं स्ट्रक्चर तयार केल्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी या गोष्टी, पहिली गोष्ट मेमरी अलोकेशन करायची आहे. आता ज्यावेळेस तुम्ही मेमरी अलोकेशन करता, त्यावेळेस तुमचा नोड असा तयार होतो. याचं नाव काय येतं? स्टार्ट. आणि स्टार्ट मध्ये किती फील्ड असणार आहेत? पहिली फील्ड डेटा फील्ड डेटा फील्ड, आणि दुसरी फील्ड आहे ती ऍड्रेस फील्ड. नेक्स्ट ऍड्रेस फील्ड. डेटा फील्ड अँड नेक्स्ट फील्ड. ठीक आहे. आता मला त्या फील्ड मध्ये व्हॅल्यू ठेवायचे. मला काय करायचे? त्या फील्ड मध्ये व्हॅल्यू ठेवायचे. फॉर एक्झाम्पल आपल्याला असं दिसलं पाहिजे 10 आणि ह्या ठिकाणी हे तुमचं नल. स्टार्ट लाईक दिस. पहिलाच नोड आहे. पहिलाच नोड असल्यामुळे त्याची नेक्स्ट फील्ड काय असेल? त्या ठिकाणी नल असेल. ठीक आहे. हाऊ टू डू दिस? कसं करणार? आता नोडची डेटा फील्ड आणि नोडची नेक्स्ट फील्ड अशा दोन फील्ड आहेत तुमच्याकडे, बरोबर आहे का? नोड मध्ये किती फील्ड आहेत? दोन फील्ड आहेत. कुठल्या कुठल्या? एक डेटा फील्ड आणि नेक्स्ट फील्ड. डेटा फील्ड मध्ये काय आपल्याकडे व्हॅल्यू 10 आणि नेक्स्ट फील्ड मध्ये काय व्हॅल्यू आपल्याकडे? नल. आणि त्या नोडचं नाव पण आपल्याला माहिती आहे. काय आहे त्या नोडचं नाव? स्टार्ट. सिंपल आहे. काय लिहिणार? स्टार्ट ऑफ डेटा is equal to 10 and start of next is equal to null. सिंपल. पहिल्यांदा काय? नोडचं स्ट्रक्चर तयार केलं, एक नोडचं नाव दिलं, त्या नोडला तुम्हाला पहिल्यांदा मेमरी अलोकेट केली आणि त्या मेमरी अलोकेट केल्यानंतर जो नोड तयार होतो त्या नोडच्या डेटा फील्डला आपण किती व्हॅल्यू दिली? 10 आणि नेक्स्ट फील्डला काय व्हॅल्यू दिली? नल. ठीक आहे. व्हेरी सिंपल. दिस इज द अलोकेटिंग द व्हॅल्यूज फॉर युअर फील्ड्स ऑफ नोड. नोड मधल्या फील्डला व्हॅल्यू अलोकेट करायचं काम तुमचं कुठं होतं? स्टार्ट ऑफ डेटा. म्हणजे स्टार्टची डेटा फील्ड त्याला किती व्हॅल्यू द्यायची आपल्याला? 10 आणि स्टार्टची नेक्स्ट फील्ड त्याला किती व्हॅल्यू द्यायची आपल्याला? नल. लक्षात राहील. सो इन दिस वे युअर फर्स्ट नोड इज क्रिएटेड. ह्या पद्धतीने तुमचा पहिला नोड तयार केला जाईल. ठीक आहे. नाउ इफ आय वांट टू ऍड अनदर नोड आफ्टर द 10. आता 10 नंतर आपल्याला अजून एक नोड ऍड करायचा आहे. म्हणजेच काय? ते असं दिसलं पाहिजे. स्टार्ट हा पहिला नोड तुमचा 10 आणि त्याच्या नेक्स्टला तुमचा 20. हाऊ टू डू दिस? सर फर्स्ट नोड मध्ये आपण ऍड्रेस मध्ये नल लिहिलं तर सेकंड नोडचा ऍड्रेस कसं स्टोर होणार ना? म्हणजे काय म्हणताय? सर फर्स्ट नोड मध्ये ते ऍड्रेस फील्डच्या मध्ये नल कसं काय आलं नाही कळलं. नल म्हणजे काय? नल इंडिकेट्स त्याच्या पुढे कुठलाही नोड नाहीये, त्याच्यामुळे आपण काय देतोय? नल देतोय. ठीक आहे. आता एकच नोड होता, त्या नोडला पुढे कुठला नोड होता का आपल्याकडे? कुठलाही नव्हता. नो सर. ठीक आहे. त्यामुळे आपण काय केलं? स्टार्टची डेटा फील्ड 10 आणि स्टार्टची नेक्स्ट फील्ड काय केली? नल केली. पण आता आपल्याला काय करायचंय? स्टार्टच्या पुढचा नोड एक तयार करायचा आहे आणि त्या नोड मध्ये सुद्धा आपल्याला व्हॅल्यू अलोकेट करायचे. मग स्टार्टच्या पुढं स्टार्टचा नेक्स्ट कसा डिफाइन करतो आपण? नेक्स्ट ला व्हॅल्यू द्यायची. स्टार्टचा नेक्स्ट कसा डिफाइन करतो ते लिहिलंय. स्टार्ट ऑफ नेक्स्ट तो काय होता? पहिल्यांदा नल होता. नलच्या ऐवजी काय करायचं आपल्याला? तो सेकंड नोडचा ऍड्रेस. सेकंड नोडचा ऍड्रेस स्टोर करा. मग पहिल्यांदा त्या नोड साठी लागणारी तुम्हाला काय तयार करावं लागते? मेमरी तयार करावी लागते. मग आता तो नोड कसा डिफाइन करतो आपण? सिंपल. स्टार्ट ऑफ नेक्स्ट इज इक्वल टू 20. पहिल्यांदा मेमरी अलोकेशन करायचं. पहिल्यांदा काय करायचं? मेमरी अलोकेशन. काय लिहिणार? स्ट्रक्ट नोड स्टार्ट देन malloc
size of struct node. ठीक आहे, म्हणजे स्टार्टच्या पुढं आपण काय केलं, एक मेमरी अलोकेशन केली, कुणासाठी, एक नवीन नोड साठी मेमरी अलोकेट केली. मग त्या नोड मध्ये परत दोन फील्ड आहेत. कुठली फील्ड आहे, एक डेटा फील्ड आणि दुसरी तुमची नेक्स्ट फील्ड. हाऊ टू अलोकेट, कसं अलोकेट करणार? मग बघा, नोड कुठला आहे तुमचा, स्टार्टचा नेक्स्ट नोड आहे, म्हणजे काय लिहिणार, स्टार्ट ऑफ नेक्स्ट, आणि त्याची कुठली फील्ड आहे, डेटा फील्ड. त्याची कुठली फील्ड आहे, डेटा फील्ड. त्यामुळे लिहिताना कसं लिहिलं, स्टार्ट ऑफ नेक्स्ट, त्याची डेटा फील्ड, त्याच्यामध्ये किती व्हॅल्यू पाहिजे आपल्याला, 20 व्हॅल्यू पाहिजे. ठीक आहे, आणि सेकंड, स्टार्ट ऑफ नेक्स्ट चा नेक्स्ट हा काय धरणार आपण या ठिकाणी, या ठिकाणी हा तुमचा सेकंड नोड ऍड झाला. थर्ड नोड ऍड करताना काय करणार, मेमरी क्रिएट करणार. नोट्स मेमरी क्रिएट करावी लागेल. First we have to create memory. वी हॅव टू क्रिएट अ मेमरी. मग कुणासाठी मेमरी तयार करणार, समजा या ठिकाणी मी थर्ड नोड ऍड करतोय, हा 30 ऍड केला, काय करणार, डेटासाठी, डेटा फील्ड साठी. हाऊ टू डिफाइन दॅट नोड. पहिल्यांदा तो नोड कसा डिफाइन करायचा ते आपल्याला कळलं पाहिजे. आता स्टार्ट नोड हा तुमचा 10 आहे, त्याच्या पुढचा नोड कुठला आहे, 20. त्याच्या पुढे आपल्याला नोड ऍड करायचा आहे, म्हणजे काय येणार, स्टार्ट नेक्स्ट ऑफ डेटा. स्टार्ट नेक्स्ट ऑफ नेक्स्ट. त्याला आपण पहिल्यांदा काय करणार, मेमरी अलोकेशन करणार. मेमरी अलोकेशन करणार. ठीक आहे, मग त्याच्यानंतर त्याला व्हॅल्यू असाइन करा. कशा अलोकेट करणार, स्टार्ट नेक्स्ट ऑफ इक्वल टू 30. नेक्स्ट ऑफ नेक्स्ट त्याची डेटा फील्ड. त्याची काय असणार, त्या ठिकाणी डेटा फील्ड असेल, आणि त्याची पुढची काय फील्ड आहे, नेक्स्ट फील्ड. स्टार्ट ऑफ नेक्स्ट नेक्स्ट ऑफ इक्वल टू नल. आणि त्याचा नेक्स्ट हा काय असणार या ठिकाणी, नल. थर्ड नोड गेट्स ऍडेड. तुमचा त्या ठिकाणी थर्ड नोड ऍड होईल. ठीक आहे, लक्षात राहील. सो Yes, sir. वे युअर लिंक्ड लिस्ट इज क्रिएटेड. ह्या पद्धतीने तुमची काय होईल, या ठिकाणी लिंक्ड लिस्ट तयार केली जाईल. मग लिंक्ड लिस्ट तयार करताना पहिली, डिफाइन द स्ट्रक्चर फॉर युअर नोड. सेकंड, allocate memory for your node. And third, assign value for your fields of a node. त्या नोडच्या फील्ड मध्ये व्हॅल्यू काय करायचे तुम्हाला या ठिकाणी असाइन करायचे. लक्षात राहील. ठीक आहे, इन दिस वे युअर लिंक्ड लिस्ट इज क्रिएटेड. ह्या पद्धतीने तुमची लिंक्ड लिस्ट काय केली जाईल, तयार केली जाईल. लक्षात राहील. कोणाला काय डाऊट आहे का त्याच्यामध्ये? सर लिंक लिस्टचा लार्ज नंबर पाहिजे असेल तर, लिंक्ड लिस्टचा लार्जेस्ट एलिमेंट पाहिजे असेल तर, तुम्हाला ह्याच्यात सांगतो की मी ऑपरेशन मध्ये सांगतो तुम्हाला कसं होतंय ते. फक्त आता काय लिंक्ड लिस्ट कशी तयार करायची तेवढं लक्षात राहू द्या. ते समजले का तुम्हाला? येस सर. In this way your linked list is created. Now we are going to see the operations that are performed on your linked list. आता linked list वरती कुठले कुठले ऑपरेशन्स परफॉर्म होतात. ठीक आहे, ऑपरेशन्स on linked list. ठीक आहे, पहिला आहे इन्सर्शन, सेकंड आहे डिलीशन, थर्ड आहे ट्रॅव्हर्स. ठीक आहे, फोर्थ आहे काउंटिंग एलिमेंट्स और काउंटिंग ऑफ नोड्स. ठीक है, and at last we are going to see search element, searching of node.
ठीक आहे. सो दीज आर दी सम ऑपरेशन्स दॅट आर परफॉर्म्ड ऑन युअर लिंक्ड लिस्ट. हे तुमच्या लिंक्ड लिस्ट वरती परफॉर्म होणारी काही ऑपरेशन्स आहेत. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये पण बघा, ज्यावेळेस तुम्ही इन्सर्शन आणि डिलिशन करता, insertion and deletion, it nothing but in this process there are number of positions where you can insert element. त्या ठिकाणी तुमच्याकडे नंबर ऑफ पोझिशन्स राहणार आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही एलिमेंट इन्सर्ट करू शकता, एलिमेंट डिलीट करू शकता. ठीक आहे. जसं अरे मध्ये आपण पोझिशन देत होतो, या पोझिशनला एलिमेंट इन्सर्ट करा, तसंच लिंक्ड लिस्ट मध्ये एलिमेंट इन्सर्ट होताना किंवा डिलीट होताना तुमच्याकडे 4 पोझिशन्स राहतात. त्यातली पहिली पोझिशन आहे फ्रॉम बिगिनिंग, म्हणजे काय, ऍट बिगिनिंग. इन्सर्ट एलिमेंट ऍट बिगिनिंग, डिलीट एलिमेंट फ्रॉम बिगिनिंग. म्हणजे काय, पहिल्या ठिकाणी नोड इन्सर्ट करा आणि पहिल्या ठिकाणचा नोड डिलीट करा. दॅट प्रोसेस इट इज अ इन्सर्शन अँड डिलीशन डन ऍट बिगिनिंग ऑफ युअर लिंक्ड लिस्ट. ठीक आहे. सेकंड आहे सेम ऍट एंड, मीन्स इन्सर्ट एलिमेंट ऍट लास्ट, डिलीट एलिमेंट फ्रॉम लास्ट. लास्टला इन्सर्ट करा, लास्ट कडून डिलीट करा. ठीक आहे. त्यानंतर थर्ड आहे इन्सर्ट ऑर डिलीट एलिमेंट आफ्टर अ पर्टिक्युलर एलिमेंट. आफ्टर दी particular element. बघा, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर एलिमेंट, आता माझी लिंक्ड लिस्ट अशी आहे, हा स्टार्ट आहे 10 20 30 40. ठीक आहे. ही काय तुमची लिंक्ड लिस्ट. आता एखादा नोड तुम्हाला बिगिनिंगला इन्सर्ट करायचा आहे, बिगिनिंगला इन्सर्ट होणार म्हणजे तो कशाच्या अगोदर इन्सर्ट होणार आहे, 10 च्या अगोदर इन्सर्ट केला जाईल. ठीक आहे. एखादा एलिमेंट तुम्हाला शेवटी इन्सर्ट करायचा आहे, शेवटी कुठे म्हणजे कुठे इन्सर्ट होणार, 40 नंतर इन्सर्ट होणार, 40 आफ्टर 40. ठीक आहे. आफ्टर अ पर्टिक्युलर एलिमेंट, समजा मनाला 20 नंतर एखादा एलिमेंट ऍड करायचा आहे, 20 नंतर एखादा एलिमेंट तुम्हाला ऍड करायचं आहे. दॅट इज नथिंग बट वी आर गोइंग टू इन्सर्ट द एलिमेंट आफ्टर एन एलिमेंट. एका एलिमेंट नंतर दुसरा एलिमेंट तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे, एका नोड नंतर दुसरा नोड तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे. ठीक आहे. किंवा 20 नंतरचा पुढचा नोड हा तुम्हाला डिलीट करायचा आहे. दॅट ऑल्सो यू कॅन डिफाइन. अँड ऍट लास्ट फ्रॉम पर्टिक्युलर पोझिशन, फ्रॉम पर्टिक्युलर पोझिशन, त्याला मिडल म्हटलं जातं. इट इज कॉल्ड एज अ मिडल. आता मिडल म्हणजे बिगिनिंग आणि एंड सोडून बाकीच्या राहिलेल्या आतल्या लिस्ट मध्ये तुम्ही कुठेही इन्सर्ट करू शकता. 3ऱ्या नंबर, 4 नंबर, 5 नंबर पोझिशनला इन्सर्ट करायचं आहे. जसं अरे मध्ये आपण पोझिशन घेत होतो, त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी सुद्धा काय घेणार आहे, आपण पोझिशन घेणार आहे. कुठल्या पोझिशनला तुम्हाला नोड इन्सर्ट करायचा आहे. ठीक आहे. सो for insertion and deletion we are going to see the 4 position. आपल्याला 4 पोझिशन्स बघायचे आहेत. इन्सर्शन ऍट बिगिनिंग, डिलीट फ्रॉम बिगिनिंग, इन्सर्ट ऍट एंड, डिलीट ऍट एंड, इन्सर्ट आफ्टर अ पर्टिक्युलर एलिमेंट, डिलीशन आफ्टर पर्टिक्युलर एलिमेंट, अँड इन्सर्ट ऍट पर्टिक्युलर पोझिशन, डिलीट द एलिमेंट फ्रॉम पर्टिक्युलर पोझिशन. लक्षात राहील. सो here we are going to see total 8 operations. या ठिकाणी तुमचे 8 ऑपरेशन्स इन्सर्शन आणि डिलीशन मध्ये टोटल तुमचे 8 ऑपरेशन्स परफॉर्म होतात. ठीक आहे. त्यानंतर आपलं ट्रॅव्हर्सिंग, मीन्स वी आर गोइंग टू डिस्प्ले द लिंक्ड लिस्ट एलिमेंट. आपल्याला लिंक्ड लिस्ट एलिमेंट काय करायचे, डिस्प्ले करायचे. देन थर्ड वी आर गोइंग टू काउंट द नंबर ऑफ नोड्स. तुमच्या लिंक्ड लिस्ट मध्ये किती नोड्स आहेत ते तुम्हाला डिस्प्ले करायचे. ठीक आहे. अँड ऍट लास्ट वी आर गोइंग टू सी हाऊ टू सर्च अ नोड फ्रॉम अ लिंक्ड लिस्ट. लिंक्ड लिस्ट मधला नोड कसा सर्च करायचा ते लक्षात राहील. ठीक आहे. दीज आर दी 5 ऑपरेशन्स वी आर गोइंग टू परफॉर्म ऑन युअर लिंक्ड लिस्ट. ठीक आहे. हे आपण नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करूया. राईट. हे फक्त लिहून घ्या.
what are the operations we are going to perform on our linked list.